श्री स्वामी समर्थ सगळ्यांना शुभ सकाळ। आणि आता वाजले सकाळचे 7 आणि आत्ताच माझी नाईची आंघोळ वगैरे झाली बघा। रात्री गहू टाकले होते आम्ही टपमध्ये भिजायला, आता ते धुवून स्वच्छ डब्यामध्ये टाकून वर गच्चीवर नेऊन ठेवणारे दाखवतो तुम्हाला। आणि लवकर आम्हाला कुरडया करून घ्यायचे, नंतर आमच्या गावामध्ये कळस बसतो ना, तर नंतर चालत नाही म्हणे, तर मग एक 7-8च दिवस आहे आपल्याकडं, तोपर्यंत आपण पटपट पटपट कुरडया करून घेणार आहे। आणि इकडे बघा भावा बहिणीचा कसा आराम चालला। हे भाऊ बहीण फार 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 आगाऊ मुलं आहे। हे बघा, हा माझा मेकअपचा डब्बा घेऊन बसलेली समू इकडं नुसतं सांडत राहते, मी भरत राहते, ती सांडत राहते। समू गुड मॉर्निंग म्हणा तू। ओय पिलू, ते बघा ते बघा ते बघा ते बघा, आय उठली 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 उठली, यार धर तिला, धर धर। तर इकडं चालू आहे बघा सोनूची समूची मस्ती, आणि इकडं चालू आहे गहू धुणं। तर हे बघा, हे स्वच्छ गहू धुवून घेतले आम्ही, असे असे चोळावं लागते, ते रात्री भिजू घातले होते याला आहे ना, रात्री भिजू घातलं होतं। आणि आता आम्ही असे चोळून स्वच्छ पाण्यामध्ये डब्यामध्ये टाकणार आहे। तर हे सगळे धुवून घेतले, आता याला गच्चीवर नेऊ, आणि गच्चीवर गेल्याच्या नंतर याच्यामध्ये पाणी टाकू, म्हणजे ओझं कमी होतं। तर या चहा घ्यायला समू बघा कशी येऊन बसलेली चहा घ्यायसाठी। ही इकडं आईची, माझी आणि सोनूची चहा ओतलेली आहे। आज सोनू पण आमच्या सोबतच उठला चहा घ्यायला, त्याचे पप्पा जाणार आहे आज बाहेर गावी, आणि त्याला पण पोस्टात जायचं आहे। आणि इकडं बघा खायचं टाकलेलं आहे शिजायला, तर या मग चहा घ्यायला। आता वाजले बघा सकाळचे 11, आणि अजून आमचे जेवण राहिलेले। तर आज सोनूच पप्पा नसल्यामुळे आम्ही खिचडीच केली बघा। आम्ही समूला आत्ता आंघोळ घातली बरं का, आणि समूला आता आम्ही झोपी घातलं, पण समू झोपतच नाहीये। समू नुसती खेळती झोकामध्ये, हा ना समू, झोप ना आता, झोप आता, आम्ही जेवण करतो। मम्मी समूला जेवण केलं का? मम्मी समूला जेवण केलं का? हो, तिचं जेवण झालं, आंघोळ झाली, सगळं झालं तिचं। आता तिला आता आम्ही काय करतो, झोपू घालतो, आणि आम्ही जेवण करतो। झोप समू। इकडं मम्मीने आणि आजीने पूर्ण ताट ते वाढलेले बघा, इकुने त्यांना दिसन कसं। तर आजचं बघा किती मस्त तुम्हाला दिसतंय, किती प्रकारचे आयटम आहे। तर तुम्हाला मागलच्या क्लिप मध्ये असा अंधार वाटलेला असेल थोडाफार, तर काय झालेलं आहे, आज सकाळपासून आमच्या इथं लाईट नाहीये। हा, तर हे बघा मोबाईलला मी पॉवर बँक लावून व्हिडिओ घेऊन राहिलो। खरं सकाळची गेलेली लाईट 5 वाजेच्या, अजून पण आली नाही, आणि सोनूच पप्पा गेले औषध आणण्यासाठी। तर मी, आई आणि सोनूच होतो, म्हटलं जाऊ दे आज खिचडीच करू। तर मग अशी छान खिचडी केली बघा, दिसत असेल तुम्हाला सगळ्यांच्या ताटामध्ये। खिचडी, लिंबूचं लोणचं, आणि सोनू गेला होता पोस्टामध्ये पार्सल टाकण्यासाठी, तर त्याला म्हटलं येता आपल्याला काहीतरी आण। तर मग त्यांनी बघा समोसे आणि इकडं ढोकळा आणलाय, समोसे आणले आणि ढोकळा आणला, हा त्याचा सॉस आहे। इकडे एक कांदा, मम्मीने आणलेले कैरे, ते थोडे पिकल्यासारखे झालेले आहे, पण म्हटलं चिरू आपण। आणि तिकडं समू काय म्हणती ते दाखव। काय समू, तुला पण यायचं जेवायला? बापरे, उठली ना ती, हे बघ डायरेक्ट उठली बरं कधी, एक तिला ठेवाच कामच नाही बरं का आता झोक्यामध्ये। झोप 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 झोप, तू झोप समू, डायरेक्ट उठून बसू राहील ती झोक्यात आता। तिला बी आमच्या सोबत जेवायला यायचंय बघा, त्याच्यामुळे ती बी उठून बसली, तिला मी मांडीवर घेते ना। आता आम्ही करतो जेवण। आताच खूप पेशंट होते, तुम्हाला दाखवते समोर मी गर्दी, किती गर्दी होती पेशंटची, आणि आपल्याकडं कुठून कुठून पेशंट येतात ते पण सांगते। ते बघा जेवायलाच बसलो आणि पेशंट पण आले, बसा बसा। तसं मुलं आत्ताच तयार केलं बघा मी, आणि माझी पुतणी आहे गोंडी, तर तिचा आज बाळा तिडा आलेला आहे, तर तो बघायला चाललो आम्ही समोर। मी समोरचं बघित भारी दिसरले, आतमध्ये कोण टाकले, राहू दे गोंडी बाहेर टाकू दे, लय भारी दिसते, मध्ये टाकू दे। नाही गोंडी असले ना तिचं माम हे 2 शिंग आले बो समूला। समू आज झोपलीच नाही, बिलकुल झोपली नाही, बस आता फोटोशूटच्या टायमाला झोपून गेली पाहिजे। तर चला आम्ही चाललो माझ्या पुतणीचा बाळा तिडा बघायला। तर आता वाजले बघा दुपारचे 3, आणि समू सकाळपासून झोपली का आत्या? नाही, झोपतच नाही ती। आता बी पाहतीचे डोळे केवढे मोठे मोठे। मी आता झोपी घालते तिला, गाणं म्हणू। आता आत्या तिला गाणं म्हणून झोपी घालत्या, आणि मी आणि सोनू आज तिचा छान फोटोशूट करणार आहे गुढीपाडव्याचा। तर समोर व्हिडिओ बघत राहा। तर चालू झाली बघा समूच्या फोटोशूटची तयारी। इकडं खोकला आला बेटा, खोकला आला पिल्या। तर समूह आज बिलकुल झोपत नाही, मला तास वाटते की ती फोटो काढल्याच्या नंतरच झोपणार आहे आज, है ना पिल्या, है ना पिलो? दादा काय करतो दाखवू आपण।
तर छान असा कपडा आथरून घेतला बघा दादानी. हा कपडा फारच भारी दिसू राहिला सोन्या. लयच मस्त दिसू राहिला हा कपडा. किती मोठा आहे पुन्हा. वरती घे वरती घे वरती घे. असा छान कपडा टाकून घेतला बघा अगोदर आम्ही. तर हे बघा चालू झाली सोनूची तयारी लगे. समूसाठी काही करायचं म्हणलं की सोनूला खूप उत्सुकता असते त्याच्या बहिणीची आणि सगळी मदत करू लागतो तो मला. कारण की त्याला माहिती आहे मम्मीची खूप दैन होती आणि मम्मी कुणी एकटीकून होऊ शकत नाही. तर बघा तो किती छान छान डेकोरेशन करतो समोर. हे बघा मम्मी चौकून आता मला मदत करते लावण्याकरता. हो आता 3च साईड करू आपण. 3 साईड आणि हे याची डिझाईन करू. चाल. काऊन की या साईड ना असं पण दिसत नाही. ओके आता आपण ना केशरी फुलं घेऊ. ओके का पिवळे घेतो सोनू. पहिले पिवळे घेऊन आता काय कर असं 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 डिझाईन करायच्या मध्ये. चालू दाखवते मी. हे बघा. तर बघा ताई असं दिसतंय. करतोय साधं साधं सिंपल. सांगा तुम्हाला आवडलं का. तर अशी छान सगळीकडून हार लावून घेतले बघा. सगळे डुप्लिकेट हार आहे. ओरिजिनल काही आमच्याकडे नाहीये पण आंब्याचे पत्ते ओरिजिनल. बघा मम्मी तर आता बनवतीये घर कपड्याचं. आता आम्ही बनवतो कपड्याचं छान आडवं घे ना त्याला. का मम्मीने तर घर बनवलं आता आणि घर. हा तर या साईडला छान घर बनवलं आम्ही. सोनून असं करून दिलं मला. वरचं हे त्रिकोण खालचं मी ठेवलं आणि पलीकडच्या साईडला आपण गुढी उभारणार आहे. आपण काय करू असं घराच्या साईडनं अशी आडवी गुढी उभारू. हा जसे घरावर आहे तसं दिसल आपल्याला आणि इथं समोर येईल. राईट. तर इकडे बघा कुठं आणली आपण गाडी दाखव. गाडी ही बघा. खरंच आम्ही एवढीची गाडी वापरणार आहे. गुढीसाठी एरंडाचा जो हे राहतो लाकूड त्याचाच वापरता आणि आम्ही आता येळूची वापरणार आहे जी आमच्याकडे घरी आहे. तर इकडे बघा गुढीसाठी आपण छानशी अशी छोटा कपडा घेतलेला आहे साडी नेसवायला. इकडे रुमाल घेतला. इकडे छान गाठी घेतली. लिंबाचा पाला आंब्याचा पाला आणि काडी. तर मी आता सजवते गुढी. तर हे बघा मम्मी तर मिऱ्या काय काय म्हणते याला. साडीच्या मिऱ्या घालून घेतली. हा साडीच्या मिऱ्या घालून घेऊ राहिली. आणि आता ही खूप मोठी झाली त्याच्यामुळे त्याला अशी दोहेरी करणार आहे मी अशी. ठीक आहे. तर हे बघा मम्मीनी तर आता गुढी ठेवलेली. आम्ही काही बांधली नाही. त्याच्यावरती सगळं सामान ठेवून दिलं असं आपण तसं. तांब्या वगैरे लावून दाखवते मी त्यांना. तर झाली बघा समू तयार. आता करणार आहे आपण तिचा फोटोशूट. अशा प्रकारे आज समूचं गुढीपाडव्याचं फोटोशूट झालं. हा पार पडलं. हा पार पडलं. आणि समूह आम्हाला बिलकुल फोटो काढून नाही कोणताच फोटोशूट करू देत नाही समूह आम्हाला. ती आता सगळं पसार आवरायचीच कामं करते पण मग थोडाफार करून घेतो कारण की आठवणी राहत्या शेवटी. आणि आता ती समू तुझ्या बाजूच्या गळ्यात गाठ घालून दिली. गाठीचे घरातच घालत असते रे. ती खाऊ खाल्लं की होणार नाही ना. नाही काही नाही. कधी कशी खेळवली पाहिजे ना. तर मग तुम्हाला कसं वाटलं आमचं गुढीपाडव्याचं डेकोरेशन. तर हे आम्ही आजपर्यंत केलेलं सगळ्यात चांगलं आहे. काऊन की नाही तर आमचं काही पण झालं ना तर समूह आम्ही होळीचं केलं होतं. तिने पुरं होळीचे कलर सांडून दिले. मेन म्हणजे आम्हाला छान कपडा भेटला खाली टाकायला त्याच्यामुळे डेकोरेशन छान दिसतंय. चमकतोय तो कपडा एकदम. आणि फोटो पण छान येतात त्याच्यामध्ये. काय समूह. तर अशी छोटीशी आमची समूह तिची छोटीशी गुढी छोटंसं घर आणि छोटंसं डेकोरेशन. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ छोटाच होता. धन्यवाद. बाय बाय.